शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 8 जुलै. तर 8 जुलैला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. कारण अजूनही महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस असणार आहे. आपण जर 8 जुलैला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सर्वात आधी आपण जर रावेर परिसर जर बघितला, रावेर, पल, त्याचबरोबर बुरहानपूर, त्याचबरोबर येवल, भुसावळ, बोदवड, मलकापूर हा जर संपूर्ण परिसर बघितला, इथे खाली जामनेर आहे. तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जर जळगाव परिसर जर बघितला, येवल, जळगाव, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, नामपूर, त्याचबरोबर साक्री, अ, त्याचबरोबर पिंपळनेर, नंदुरबार हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर सकाळी 6 वाजताच या भागामध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर धुळे परिसर जर बघितला, धुळे परिसरामधले आसपासचे गावे, त्याचबरोबर निवरी, त्याचबरोबर मालेगाव हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. इथे नामपूर, सटाणा या भागात देखील पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये देखील पाऊस आहे, नामपूरमध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खाली जर आपण नाशिक परिसर जर बघितला तर पेठ, नाशिकमध्ये देखील सकाळी देखील पाऊस नाशिक परिसरामध्ये असणार आहे. नाशिक, घोटी, अकोले ह्या परिसरात. आता आपण जर दिवसभर जर बघितलं तर अ, तर इथे आपण बघू शकता दुपारी 2च्या सुमारास देखील त्र्यंबकेश्वर या भागात देखील पाऊस असणार आहे. घोटीमध्ये देखील पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे. शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे हा कधी उघडणार आहे? तर संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 4 नंतर हा पाऊस कमी प्रमाणात पडायला सुरुवात होणार आहे. आपण जर खाली जर आता वसई, विरार हा परिसर जर बघितला तर या भागामध्ये देखील सकाळी सकाळी पावसाला सुरुवात होणार आहे आणि दुपारनंतर या भागात देखील पाऊस हा उघडणार आहे. आपण जर बघितलं तर ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पेण, नागठाणे, अलिबाग, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, खेड, दाभोळ, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, त्याचबरोबर आपण जर बाकीचे जर परिसर जर बघितले महाबळेश्वर, महाड, त्याचबरोबर लवसा, लोणावळा, त्याचबरोबर कर्जत या संपूर्ण परिसरामध्ये दुपारपर्यंत पाऊस हा असणार आहे. काही भागात जास्त पाऊस असणार आहे, काही भागात कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर बुधवारी 8 जुलैला दुपारनंतर 4 वाजता जर बघितलं तर दापोली, त्याचबरोबर दाभोळ, त्याचबरोबर अंजनी, खेड, त्याचबरोबर चिपळूण हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील पाऊस हा जास्त प्रमाणात असणार आहे. संगमेश्वर, त्याचबरोबर लांजा, राजपूर, विजयदुर्ग, त्याचबरोबर कणकवली हा परिसर, सावंतवाडी, त्यानंतर गरगोटी हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील जास्त प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आता कोल्हापूर परिसरामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण दिवसभर असणार आहे 8 जुलैला. कोल्हापूर, इचलकरंजी, त्याचबरोबर सांगली, तासगाव, अंजनी, विटा, ईश्वरपूर, कराड, त्याचबरोबर कारेगाव, सातारा, वाई, त्याचबरोबर भोर, जेजुरी, सासवड या परिसरात देखील म्हणजे अ, पूर्णपणे या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर इकडे वर जर खेड, पिंपरी चिंचवड, पुणे परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये म्हणजे सकाळी सकाळी रिमझिम पाऊस 8 जुलैला असू शकतो. म्हणजे पिंपरी चिंचवड, पुणे, खेड या परिसरामध्ये, मनसरमध्ये देखील तीच परिस्थिती असणार आहे. साधारण आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर पहाटे देखील अहिल्यानगर परिसरामध्ये ढवळपुरी, त्याचबरोबर घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, अकोले, त्याचबरोबर कोपरगाव, वैजापूर, खिर्डी, गंगापूर, घोडेगाव, त्याचबरोबर पैठण, छत्रपती संभाजीनगर या परिसरापर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सकाळीच या पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर पुढे जर बघितलं तर हा पाऊस फक्त
दुपारनंतर किंवा 10-11च्या पुढे उघड देणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सकाळी सकाळीच हा पाऊस असणार आहे. बाकी आपण जर राहुरी घोडेगाव हा परिसर बघितला, संगमनेर, अकोले, तर या भागामध्ये रिमझिम पाऊस हा सुरूच असणार आहे. तर हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे बुधवारी देखील ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपण जर जालना, अंबड हा परिसर जर बघितला, जालना, अंबडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर भोकरदन, जाफराबाद हा परिसर बघूया आपण दिवसभरामध्ये या परिसरात वातावरण कसं असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या भागात देखील जास्त काय पाऊस नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये असणार आहे. आपण जर चिखली परिसर जर बघितला, चिखली त्याचबरोबर इथे आपण बघू शकता बुलढाणा, अ, इथे आपण जर बुलढाणा परिसर जर बघितला तर या भागात चिखलीमध्ये ढगाळ वातावरण असेल. पण बुलढाणामध्ये संध्याकाळी संध्याकाळी म्हणण्यापेक्षा दुपारी बुधवारी 8 जुलैला बुलढाणा या परिसरामध्ये रेड अलर्ट असणार आहे. म्हणजे खामगाव, बुलढाणा, मलकापूर, बोदवड, जामनेर, शेवगाव, पाचोरा, त्याचबरोबर चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर नांदगाव, मालेगाव, नामपूर, धुळे, हा जर अंबळनेर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, बुधवारी 8 जुलैला या भागामध्ये दुपारी 11च्या सुमारास या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. धरणीमध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस हा असणार आहे. अकोटमध्ये जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण जर अचलपूर, अमरावती हा जर परिसर बघितला, आर्वी, त्याचबरोबर वर्धा या परिसरात जर आपण बघितलं, तर अचलपूरमध्ये रिमझिम पाऊस असू शकतो. त्याचबरोबर आपण जर अमरावती, आर्वी हा परिसर जर बघितला, तर येथे ढगाळ वातावरण काही प्रमाणात असेल. वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ हा परिसर जर आपण बघितला, तर या परिसरामध्ये हिंगणघाटमध्ये 3च्या सुमारास वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, पांढरकवडा या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर उमरेडमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, रिमझिम पाऊस. भंडारा, रामटेक त्याचबरोबर नागपूरमध्ये देखील रिमझिम पाऊस हा संध्याकाळी होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अजूनही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अ, पावसाची गरज आहे. अजूनही काही भागात पाऊस पडलेला नाही. आपण जर खास करून सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट हा परिसर जर बघितला, तर संध्याकाळी या भागात वातावरणात बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोटच्या काही परिसरामध्ये होऊ शकतो. तर हा अंदाज देखील सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो सविस्तर अंदाज आहे बुधवारी 8 जुलैचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.